सहावी झोन मराठीमध्ये मी सावी तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते. आज आपण एकदम सॉफ्ट आणि जाळीदार रवा ढोकळा कसा करायचा याची अगदी सोपी रेसिपी पाहतोय. चला तर मग आता वेळ न घालवता पटकन रेसिपीला सुरुवात करूयात. पण त्याआधी नेहमीप्रमाणे एक छोटीशी रिक्वेस्ट आहे. रेसिपी तुम्हाला कुठल्याही क्षणी थोडी जरी आवडली तर रेसिपीला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. सुरुवातीला एका बाउलमध्ये 1.5 कप रवा घालायचा. तुमच्याकडे असे मेजरिंग कप नसतील तर तुम्ही सर्व साहित्य वाटीने देखील मोजून घेऊ शकता. ढोकळा बनवण्यासाठी शक्यतो बारीक रव्याचा वापर करावा, पण बारीक रवा नसेल तर जाड रवा मिक्सरला फिरून घेतल्यानंतर तो वापरला तरीही चालेल. आता लगेच यामध्ये आपल्याला 1.5 कप दही घालायचं आहे. दही थोडंसं आंबट असेल तरीसुद्धा चालेल. आंबट दह्यामुळे ढोकळ्याला चव छान येते. आता हे अर्धा कप दही आपल्याला मिक्सरच्या भांड्यात घालायचं आहे आणि त्याबरोबर आपल्याला 2 हिरव्या मिरच्या, अर्धा इंच आलं आणि 5 ते 6 लसूण पाकळ्या घालून मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे आणि नंतर यामध्ये हे दही घालायचं आहे. तुम्ही फक्त मिक्सरला हिरवी मिरची, आलं आणि लसूणसुद्धा बारीक करून घेऊ शकता. पण दह्यासोबत आपण याला बारीक करून घेतलं तर ते छान बारीक होतं, म्हणून मी दही घालून याला चांगलं बारीक वाटून घेतलं आहे. आता रवा आपल्याला या दह्यामध्ये चांगला मिक्स करून घ्यायचा आहे. सुरुवातीला एखादं मोठं भांडं घ्यायचं, म्हणजे तुम्हाला रवा पटकन दह्यामध्ये मिक्स करता येईल. माझ्याकडून बाउल थोडासा छोटा झाला आहे, पण हा रवा मी दुसऱ्या बाउलमध्ये ट्रान्सफर करणार आहे. आता रवा मिक्स केल्यानंतर मिश्रण थोडंसं घट्टसर वाटतं आहे, तर यामध्ये आपल्याला आणखी 2 टेबलस्पून पाणी घालायचं आहे. तर मिक्सरच्या भांड्यामध्येच मी पाणी घातलं. याला थोडीशी पेस्ट होती ती वायाला जायला नको म्हणून. आता लगेच यामध्ये अर्धा चमचा साखर घालायची आहे आणि याला मिक्स करून घ्यायचं आहे. साखर घालणं हे पूर्णपणे ऑप्शनल आहे. तुम्हाला आवडत नसेल तर नाही घातली तरीसुद्धा चालेल, पण साखरेमुळे या ढोकळ्याला चव खूप छान येते. तर रव्यामध्ये आपण घातलेलं सर्व साहित्य छान मिक्स झालं आहे. रवाही आपला छान मिक्स झालेला आहे. आता यावरती आपल्याला झाकण ठेवायचं आहे आणि झाकण ठेवल्यानंतर 1 तास हा रवा भिजण्यासाठी असाच साईडला ठेवून द्यायचा आहे. तोपर्यंत आपण लगेच चटणी बनवून घेऊयात. आता एका मिक्सरच्या भांड्यात मूठभर कोथिंबीर निवडून स्वच्छ धुवून घालायची आहे. आता 10 ते 12 पुदिन्याची पाने घालायची आहेत. आता 2 ते 3 हिरव्या मिरच्या घालायच्या आहेत किंवा मिरची तुमच्या आवडीप्रमाणे कमी अधिकही करू शकता. आता 5 ते 6 लसूण पाकळ्या आणि अर्धा इंच आलं कट करून घालायचे. आता 7 ते 8 कढीपत्त्याचे पानं घालायची आहेत. आता अर्धा चमचा जिरे घालायचे आहेत. आता चवीपुरतं मीठ घालायचं आहे. आता अर्धा चमचा साखर घालायची आहे. आता 2 चमचे यामध्ये आपल्याला आंबट दही घालायचं आहे. आता 2 चमचेच आपल्याला यामध्ये पाणी घालायचं आहे किंवा लागेल तसं यामध्ये पाणी घालून याची मिक्सरला बारीक चटणी वाटून घ्यायची आहे. तुम्ही पाहू शकता खूप मस्त बारीक आणि हिरवीगार आपली चटणी तयार झाली आहे. आता तयार चटणी आपण बाउलमध्ये ओतून घ्यायची आहे. खूप टेस्टी लागते ही चटणी, करायलाही खूप सोपी आहे. या चटणीवरती तडका घालायची बिलकुल गरज नाही. ही चटणी खायला अशीच खूप छान लागते. आता इथे रव्याला देखील 1 तास झालेला आहे. 1 तासामध्ये रवा आपला खूप छान भिजतो, मस्त फुलून आलेला आहे पहा आणि थोडासा पहिल्यापेक्षा घट्टसर देखील झाला आहे. तुमच्याकडे जर 1 तासाचा वेळ नसेल तर तुम्ही अर्धा तास रवा भिजवून घेतला तरी देखील चालेल. पहा रव्याची कन्सिस्टन्सी पहा परफेक्ट झालेली आहे. आता लगेच आपल्याला यामध्ये चवीपुरतं मीठ घालून घ्यायचं आहे आणि 2 चमचे यामध्ये आपल्याला तेल घालायचं आहे. तेलामुळे ढोकळा आपला मस्त मऊ हलका होतो. तर नॉर्मल तेल आपल्याला यामध्ये घालायचं आहे. गरम केलेलं तेल आपल्याला यामध्ये अजिबात घालायचं नाही. तेल घातल्यानंतर पहा आपल्याला एका डायरेक्शनमध्ये हे बॅटर 2 ते 3 मिनिटे चांगलं फेटून घ्यायचं आहे, म्हणजे बॅटर आपलं आणखीन हलकं होईल. 3 मिनिटे बॅटरला मी चांगलं फेटून घेतलं आहे. बॅटर आपलं चांगलं हलकं झालं आहे. आता थोडा वेळ साईडला ठेवून द्यायचं आहे. आता ज्या ताटामध्ये ढोकळा वाफवायचा आहे त्याला तेल लावून घ्यायचं आहे. थोडंसं तेल टाकायचं आणि ब्रशच्या साहाय्याने सर्व बाजूला ताटाला व्यवस्थित तेल लावून घ्यायचं आहे. ताटाला तेल लावण्या अगोदर मी गॅसवरती कढईमध्ये पाणी देखील गरम करायला ठेवलं आहे. पाणी आपल्याला अगोदरच गरम करायला ठेवायचं आहे, म्हणजे आपला ढोकळा पटकन वाफवायला लागतो. आता तयार बॅटरमध्ये आपल्याला 1.5 चमचा इनो घालायचं आहे. इनो पटकन ॲक्टिवेट होण्यासाठी 2 चमचे यावरती पाणी घालायचं आहे आणि हलक्या हाताने इनो या रव्यामध्ये छान मिक्स करून घ्यायचं आहे. इनो रव्यामध्ये चांगलं मिक्स झालं आहे. लगेच आता आपण ढोकळा लावून घेऊया. तर इथे पाण्याला देखील मस्त उकळी आली. आता ताट आपण यावरती ठेवून द्यायचं आहे आणि तयार बॅटर या ताटामध्ये ओतून घ्यायचं आहे. मी कढईमध्ये स्टँड ठेवलं नाही, कारण ताट माझं आहे ते कढईच्या वरती कडेला अलगद राहतं. तुमचं ताट छोटं असेल, कढईमध्ये जात असेल तर तुम्ही स्टँड ठेवायचं आहे. आता संपूर्ण बॅटर मी या ताटावरती काढून घेतलं आहे.
आता आपल्याला यावरती थोडंसं लाल तिखट भुरभुरून घ्यायचं आहे. तुम्ही याबरोबर काळी मिरीपूडसुद्धा यावरती टाकून घेऊ शकता. माझ्याकडे काळी मिरीपूड नव्हती म्हणून मी फक्त लाल तिखटच यावरती टाकून घेतले. आता आपल्याला यावरती झाकण ठेवायचं आहे आणि फुल गॅसवरती 10 ते 12 मिनिटे हा ढोकळा वाफवून घ्यायचा आहे. आता 12 मिनिटे झालेली आहेत. आपण ढोकळा झाला आहे की नाही ते चेक करायचं आहे. मध्यभागी आपल्याला टूथपिक टाकून पाहायचे. टूथपिक पहा कोरडी आलेली आहे तेव्हा समजायचं ढोकळा आपला परफेक्ट वाफला आहे. आता लगेच गॅस बंद करायचा आहे आणि ढोकळा खाली काढून पूर्णपणे आपल्याला थंड करून घ्यायचा आहे. ढोकळा आपला पूर्ण थंड झाला आहे. आता सुरीच्या साहाय्याने आपल्याला ढोकळा कट करून घ्यायचा आहे. तुम्ही पाहू शकता खूपच सॉफ्ट आपला हा ढोकळा तयार झालेला आहे आणि या ढोकळ्याला जाळीसुद्धा खूप छान पडली. एकदम मस्त आपला मऊ लुसलुसीत असा ढोकळा तयार झाला आहे. आता ढोकळा कट करून झाल्यानंतर लगेच आपण तडका बनवायला घेऊयात. त्यासाठी इथे मी गॅसवरती छोटा पॅन ठेवला आहे. आता यामध्ये आपल्याला 2 छोटी पळी तेल घालायचं आहे. आता यामध्ये अर्धा चमचा मोहरी आणि अर्धा चमचा जिरं घालायचे आहेत. जिरे आणि मोहरी आपल्याला चांगली तडतडू द्यायची आहे. जिरे मोहरी तडतडले की लगेच यामध्ये 2 छोटे चमचे तीळ घालायचे आहेत. तीळ देखील आपल्याला चांगले चटकू द्यायचे आहेत किंवा तडतडू द्यायचे आहेत. आता 3 ते 4 हिरव्या मिरच्या कट करून घालायच्या आहेत. आता 10 ते 12 कढीपत्त्याचे पानं देखील आपल्याला घालायचे आहेत आणि हा तडका मस्त फ्राय होऊ द्यायचा आहे. इथे आपला तडका तयार झाला आहे. आता लगेच त्या तडका आपण ढोकळ्यावरती घालूयात. तर हा ढोकळा करायला खूप सोपा आहे. खायला देखील खूप छान लागतो. तुम्ही एकदा नक्की ट्राय करून पहा. संपूर्ण तडका आपल्याला त्या ढोकळ्यावरती अशा प्रकारे टाकून घ्यायचा आहे. करायला खूप सोपा, खायला एकदम टेस्टी रवा ढोकळा खाण्यासाठी तयार आहे. ढोकळा मी हिरवी चटणी आणि सॉससोबत सर्व केला आहे. तुम्ही पाहू शकता खूप मस्त आपला ढोकळा तयार झाला आहे. एकदम मऊ लुसलुशीत. तुम्हीसुद्धा या प्रकारे रवा ढोकळा ट्राय करून पहा आणि कसा झाला हे मला कमेंट्समध्ये नक्की सांगा. रेसिपी तुम्हाला थोडी जरी आवडली असेल तर रेसिपीला लाईक, शेअर करा. चॅनलवरती तुम्ही पहिल्यांदाच आला असाल तर सावी जो मराठीला सबस्क्राईब करून समोरील बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. तर लवकरच भेटू आणखी एका अशाच छानशा रेसिपीसह. तोपर्यंत मस्त खा आणि हेल्दी राहा. धन्यवाद.